छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत पद्धतीने मांडण्यासाठी आरएसएस आणि भाजपचं सातत्याने प्रयत्न असल्याचं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीसांना माफी मागणं अपेक्षित होतं असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। तर मध्य प्रदेशातील बाबा राज्यात येऊन महामानवाबद्दल चुकीचं बोलतो असं रोहित पवार यांनी म्हटलंय। बोंधू बाबाला हनुमान रायाला फोन करून राज्यातील प्रश्न सोडवायला सांगा असं रोहित पवारांनी म्हटलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत स्वरूपामध्ये सादर करण्याच्या अनुषंगानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष सातत्याने प्रयत्न करत आहेत। बागेश्वर यांनी जी इतिहासामध्ये ज्याची नोंद नाही, जे इतिहासात घडलं नाही, असा एक शिवाजी महाराजांचा नवीन गुरु हा कुठेतरी जावई शोध लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला। नितीन गडकरीजी पण त्या ठिकाणी बसलेले आहेत, मात्र त्यांनी एक चुकार शब्दही काढला नाही। याचा अर्थ बागेश्वर धाम यांच्या वक्तव्याला ते देखील सहमत आहे। या संदर्भातली माफी ही दस्तूरखुद देवेंद्र फडणवीस यांनी मागणं हे अपेक्षित होतं आणि हा सर्व जो प्रकार घडला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतजी यांच्या समक्ष घडला आणि त्यांनी देखील या संदर्भात कुठलंही वक्तव्य दिलेलं नाही। मध्य प्रदेशचे बोंधू बाबा म्हणजे काय बोंधू बागेश्वर बाबा महाराष्ट्रामध्ये येऊन महामानवांच्या विरोधात बोलतात, इथल्या संत परंपरेच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात। त्यामुळे अशा पद्धतीने जो येतो तो महामानवांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतो, हे चुकीचं आहे। माझं एवढंच म्हणणं या सरकारमधल्या लोकांना जे त्या अशा व्यक्तीला संत म्हणतात की एकदा त्या बागेश्वर बाबाला सांगा जरा प्रभू हनुमान रायाला फोन करायला। आणि आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, महिलांवर होणारे अत्याचार, युवांचे प्रश्न, हे सर्वच प्रश्न त्या ठिकाणी सोडवायला मग अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येईल। मुख्यमंत्रीच आपल्याला लागणार नाही, बोंधू बाबाच डायरेक्ट हनुमान रायाला फोन करून आपल्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी सोडवतील। तर बीडच्या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवनियुक्त सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यावेळेला स्वरूपानंद देशमुख यांना गुलाल का उधळला, तुझी बहीण होती ना असं म्हणत संतोष देशमुखांच्या आईनं भावनिक प्रश्न विचारला। स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत पराभव केला। तर स्वरूपानंद देशमुखांनी संतोष देशमुखांच्या आईची भेट घेतलेली होती। तुझी बहीण होती तर गुलाल का उधळलास असं त्यांनी म्हटलं।